वळूयात पुढच्या बातमीकडे। साखरेचे दर वाढल्याचा फटका आता सर्वसामान्यांना बसू लागलाय। रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुद्धा साखरेचा तुटवडा जाणवतोय। जिल्ह्यात साखरेचे दर 70 ते 75 रुपयांपर्यंत पोहोचलेत। ग्रामीण भागातल्या दुकानदारांच्याकडून साखरेची मागणी करून सुद्धा साखर उपलब्ध होत नाहीये। साधारणपणे 15 दिवसांपूर्वी साखर 40 ते 45 रुपये किलो होती। सध्या अनेक दुकानांमध्ये 4 ते 5 दिवस पुरेल इतकाच साखरेचा साठा शिल्लक आहे। साखरेच्या सध्याच्या स्थितीचा चिपळूणमधल्या सावर्डे इथल्या एका किराणा मालाच्या दुकानातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। ऐन सणांच्या तोंडावरती साखरेचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांबरोबर दुकानदारांनाही मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय। त्यातच दुकानदार ज्या प्रमाणात साखरेची मागणी करतात त्या प्रमाणात साठा देखील म्हणजे साखर देखील उपलब्ध होत नाहीये, असं ग्रामीण भागात ठिकठिकाणी देखील पाहायला मिळते। आपण सध्या आहोत ते चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील एका दुकानामध्ये आहोत आणि या ठिकाणची ही स्थिती पाहतो, कारण या ठिकाणी देखील दुकानामध्येच साखरेचा तुटवडा निर्माण झालेला आहे। 4 ते 5 दिवस झाले ऑर्डर करून तरी देखील साखर काही आलेली नाही। आपल्यासोबत ग्राहक देखील आहेत, त्याचप्रमाणे दुकानदार देखील आहेत। काय नेमकं सांगाल, कारण तुम्ही आता साखर न्यायला आलेला होतात का आणि दर वाढले त्या संदर्भात काय सांगाल? काय बोलणार, काय साखरेचे दर भरपूर महाग झालेले आहेत, त्यामुळे गरीबाला हे परवडण्यासारखे नाही आहेत। त्यासाठी काहीतरी सरकारने याचं नियोजन करावं। निश्चितच सर्वसामान्यांना परवडत नाहीयेत हे दर। आपल्यासोबत दुकानदार देखील आहेत। तुम्ही नेमकं काका काय सांगाल, कारण ऑर्डर केली होती का साखरेची आणि सध्या साखरेची साठ्याची नेमकी काय स्थिती आहे तुमच्या इथे? ऑर्डर मंगळवारी केलेली आहे, आम्ही दर मंगळवारी करतो त्याप्रमाणे ऑर्डर मंगळवारी केलेली आहे। साठा आमचा आता आज 2 दिवस पुरेल एवढा साठा आहे। त्यानंतर गुरुवार शुक्रवारला माल येणार आहे। साधारणतः दरात किती टक्के वाढ झाली किंवा किती वाढले? जवळजवळ 50% वाढ झालेली आहे साखरेच्या दरामध्ये आणि ट्रान्सपोर्टच्यामुळे परत पैसे वाढलेले आहेत। निश्चितच जर आपण पाहायला गेले तर साखरेचे दर हे गगनाला भिडलेले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य देखील चिंतित आहेत। त्याचप्रमाणे दुकानदारांना देखील मागणीच्या तुलनेत पुरवठा जो आहे तो काही होत नाही, त्यामुळे दुकानदार देखील ग्रामीण भागातले हे चिंतित असलेले पाहायला मिळत आहेत। राकेश गुडेकर, NDTV मराठी, सावर्डे, चिपळूण, रत्नागिरी।